अरे हे काय घेतीयस? नाही म्हणजे मला माहितीये की नागपंचमीला ही प्रतिमा पूजली जाते, पण नेमकं का? अगं हो, नागपंचमीला नागदेवतेची पूजा तर केली जातेच, पण त्याच दिवशी किंवा श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी ही जिवंतिका प्रतिमा देखील पूजली जाते. हो, पण या प्रतिमेची पूजा का केली जाते? जिवंतिका पूजन हे स्त्री शक्तीच्या माध्यमातून मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्याच्या कामनेसाठी करतात. अनेक स्त्रिया उपवास करून मुलांसाठी प्रार्थना करतात. अच्छा, पण या प्रतिमेत किती वेगवेगळी चित्र आहेत, याचा नेमका अर्थ काय? चल सांगते तुला. पहिली प्रतिमा आहे भगवान नरसिंह, म्हणजेच विष्णूंचा चौथा अवतार. भक्त प्रल्हादाचं दैत्य हिरण्यकश्यप पासून रक्षण करण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला होता. म्हणूनच नरसिंह हे बालरक्षक देवता म्हणून पूजले जातात. आणि दुसरी प्रतिमा श्रीकृष्णाची आहे, त्यात तो कालिया नागाशी लढतोय. हो, हा आहे कालिया मर्दन प्रसंग. श्रीकृष्णाने कालियाच्या विषापासून गोकुळातील मुलांचं रक्षण केलं होतं. म्हणजे घरात आणि बाहेर मुलांचं संकटापासून रक्षण करणारे हे दोन देव आहेत. म्हणूनच ज्योती प्रतिमेत या दोघांचे स्थान आहे. पण पुढे ज्योती प्रतिमेत त्या दोन स्त्रिया कोण आहेत? त्या आहेत जरा आणि जिवंतिका. जरा ही एक यक्षिणी, महाभारतातील जरासन या पात्राशी संबंधित. मगध राजा बृहद्रथाच्या दोन राण्यांना अर्धे अर्धे पुत्र होतात, त्यामुळे ते जंगलात फेकले जातात. जरा हे तुकडे एकत्र करते आणि तो बालक पुन्हा जिवंत होतो, म्हणून त्याला जरासंध असे नाव पडले, अशी महाभारतातील आख्यायिका आहे. आणि जिवंतिका ही जराची सखी. जिवंतिका म्हणजे दीर्घ आयुष्य देणारी, म्हणूनच मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी तिची पूजा करतात. आणि शेवटचे जे दोन ग्रह आहेत त्यांचं काय? ते आहेत बुध आणि बृहस्पती. बुध हत्तीवर बसलेला आणि हाती अंकुश, तो बुद्धिमत्ता, वक्तृत्व आणि आकर्षण देतो. बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक, त्याच्या प्रभावाने ज्ञान, विवेक आणि आध्यात्मिक उन्नती होते. तर बघ, आधी रक्षण करणारे देव, मग दीर्घायुष्य देणारी देवता आणि त्यानंतर व्यक्तिमत्व घडवणारे ग्रह, असा आहे ज्योती प्रतिमेचा क्रम. आता समजलं ना? हो, आता अगदी स्पष्ट समजलं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच धार्मिक आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरला फॉलो करा.